संजयनगरमध्ये प्रभाग 9च्या जनआरोग्य समितीची बैठक शहरी आरोग्य केंद्र क्रमांक 6 येथे पार पडली। या बैठकीत एचपीव्ही लसीकरणबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका रोहिणी पाटील या होत्या। या बैठकीत शासनाच्या लसीकरण विभागाचे राज्य समन्वयक अधिकारी डुष्कर देशमुख यांनी एचपीव्ही लसीकरण किती गरजेचे आहे आणि यांचे फायदे काय आहेत याची माहिती सर्वांना दिली। सदर बैठकीसाठी नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका वर्षा सरगर, प्रभाग 9च्या जनआरोग्य समितीचे सदस्य माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, संजय कांबळे, भारत दुधाळ, सांगली जिल्हा परिषद शीत साखळी व्यवस्थापक राहील खतीब, सहाय्यक आरोग्याधिकारी वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र चौगुले, डॉक्टर दादासू पवार यांच्यासह आरोग्य केंद्र क्रमांक 6च्या सर्व आरोग्य सेविका, आशा वर्कर उपस्थित होत्या। नमस्कार, मी डॉक्टर वैभव पाटील, सहाय्यक वैद्यकीय आरोग्याधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका तथा नोडल ऑफिसर एचपीव्ही लसीकरण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र। सांगली महापालिका क्षेत्रामध्ये येत्या 90 दिवसासाठी आपल्या इथे एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वय वर्ष 14 म्हणजे ज्याचा 14वा वाढदिवस झालेला आहे आणि 15वा वाढदिवस व्हायचा आहे अशा वयोगटातील सर्व शाळेत जाणाऱ्या शालेय व शालाबाह्य विद्यार्थिनी मुली यांचं लसीकरण करण्याचा ही मोहीम आहे। या मोहिमेमध्ये आपल्याला सर्व महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साधारण 4 ते 5 हजार रुपये दर असलेली ही लस आपल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर सोमवार ते शनिवार मोफत लसीकरण इथं केलं जाणार आहे। तरी माझी सर्वांना विनंती आहे की सर्व पालकांना तसेच सर्व विद्यार्थिनी व मुलींना ह्या वयोगटातील विनंती आहे की आपण ही लस आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन घ्यावी। ही लस अतिशय महत्त्वाची आहे। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये व ही लस बिनधास्तपणे घ्यावी। ह्या लसीच्या घेतल्यानंतर आपल्याला जे एचपीव्ही व्हायरसमुळे होणारे आजार आहेत त्यात सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तर त्याचं साधारण 99% पर्यंत संरक्षण आपल्याला ह्या लसीकरणमुळे होऊ शकतं। दर लाखाला साधारण 12 मुलींना महिलांना ह्या एचपीव्ही व्हायरसची लागण होते व त्यामध्ये साधारण 6 मुलींचा किंवा महिलांचा मृत्यू यानं होत आहे। तर हे मृत्यू आपल्याला टाळता येतील व आपले जीवन सुरक्षित करता येईल। धन्यवाद। एचपीव्ही लसीकरण मोहीम आपल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे। ही मोहीम आहे ती 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना आणि ज्यांना 15 वर्ष पूर्ण व्हायचं आहे अशा वयोगटातील मुलींसाठी अतिशय उपयुक्त आहे। आणि कोणत्याही अफवावर सोशल मीडियातल्या यूट्यूब असेल किंवा व्हिडिओज असतील त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये। जवळजवळ 130 देशात अशी लसीकरण मोहीम राबवण्यात आलेली आहे। त्यातील नॉर्वे सारख्या देशात 0% त्याचे साईड इफेक्ट्स आहेत आणि अशा लसीकरणामुळे कुठेही वंध्यत्व आलेला आहे किंवा गर्भधारणा होत नाही असे कुठेही नोंदी आढळण्यात आलेल्या नाहीत। तरी आपण सर्वांनी ह्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि जास्तीत जास्त लसीकरण कसं कंप्लीट होईल ह्याची सगळ्यांनी नोंद आणि दक्षता घ्यावी। 8 जून पर्यंत ही लसीकरण मोहीम आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राबवण्यात येत आहे आणि त्याला कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही।